जवळपास 45 लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे। विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे, पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे 17,000 रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील। नमस्कार मित्रांनो, पीक विमा निधी वाटपाला अखेर मंजुरी मिळालेली आहे। लक्षात घ्या, पीक विमा निधी आता मंजूर झालेली आहे आणि शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। खरीप हंगामातील पावसाच्या लहरी, निसर्गाच्या अनिश्चिततेचा फटका आणि त्यातून झालेले पीक नुकसान या सर्व संकटाखाली लाखो शेतकरी ज्या मदतीची वाट पाहत होते त्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। सरकारने पीक विम्यासाठी मोठी निधी वाटपाला हिरवा कंदील दाखवला असून राज्यातील तब्बल 52 लाख शेतकरी या प्रक्रियेसाठी योग्य ठरले आहे। तर शेतकरी मित्रांनो, निधी थेट बँक खात्यात जमा केली जाणार आहे। डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने रक्कम थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार आणि मंजूर झालेली निधी सरळ खात्यात जमा होईल। याची सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पात्र शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना प्रति हेक्टरी 32,000 रुपयापर्यंत आर्थिक मदत मिळू शकते। बियाणे, खते, औषधे आणि दिवसेंदिवस वाढणारा शेतीचा खर्च यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेला शेतकऱ्यांसाठी ही मोठी मदत आणि मोठा आधार ठरू शकते। मात्र या योजनेचा लाभ सर्वांनाच मिळेल असे नाही, कारण शासनाने लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार केली असून त्यामधील पात्र शेतकऱ्यांनाच या निधीचा लाभ मिळणार आहे। या यादी तयार करताना विशेष पडताळणी करण्यात आली आहे। आधार क्रमांक, बँक खाते, जमीन नोंदी तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ही निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यामुळे ज्यांची अचूक आणि पूर्ण माहिती आहे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे। प्रशासनाने 16 जिल्हे आणि 58 तालुक्याची यादी तयार केली असून या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात सर्वप्रथम निधी जमा केली जाणार आहे। पीक विम्याच्या वाटपाला झालेल्या विलंबातही सरकारने स्पष्टीकरण दिले आहे। इतर नुकसान भरपाई, विविध अनुदाने आणि प्रलंबित मदतीचे वितरण पूर्ण केल्यानंतर या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे आता निधी वितरणाच्या प्रक्रियेसमोर सर्व अडथळे दूर झाले आहे। तरी ही मदत केवळ पहिल्या टप्प्यात मर्यादित राहणार नाही। ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणी, कागदपत्रावरील त्रुटी किंवा इतर कारणामुळे पहिल्या टप्प्यात लाभ मिळू शकला नाही त्यांच्यासाठी दुप्पट टप्प्याच्या तयारीत सुरू असलेले राज्य सरकारने म्हटलेले आहे। पहिल्या टप्प्यात लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी आशेची किरण दिसू लागली आहे, कारण दुसऱ्या टप्प्यात पात्र लाभार्थी ठरणाऱ्या लाभार्थ्यांच्या खात्यात 22,000 रुपये प्रति हेक्टरी अतिरिक्त अनुदान जमा करण्याची तयारी सुरू आहे। शासनाने पुढील टप्प्यात स्वतंत्र निधी राखून ठेवला असून पात्रतेनुसार लाभार्थ्यांच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यास हे काम सुरू करण्यात येईल। बँक खाते, आधार लिंक, ई-केवायसी आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती एकदा तपासून घेणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे, कारण ज्या लाभार्थ्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली त्यांच्यासाठी निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झाला असून रक्कम थेट खात्यात जमा होण्याची सुरुवात झाली आहे। सध्या राज्यभरातील अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच उत्सुकता आहे की माझा जिल्हा निवडलेला यादीत आहे का, माझ्या तालुक्याचा लाभ मला मिळणार आहे का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा होणार आहे याबद्दल शेतकऱ्यांच्या मनात मोठे प्रश्न निर्माण झालेले आहे। या प्रश्नावर सरकारने महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे। पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यांचा आणि 58 तालुक्याची निवड करण्यात आली असून या भाग्यदेय वाटपाला अधिकृत मंजुरी देण्यात आलेली आहे। अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सरकारने पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आदेश जारी केला असून संबंधित यंत्रणांचा निधी तातडीने वितरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। शेतकऱ्यांना पैसे कोणत्याही स्तरावर अडकू नयेत यासाठी बँका, महसूल विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनाही सतर्क करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे निधी वितरण प्रक्रियेला अपेक्षेपेक्षा अधिक वेग मिळत असल्याचे चित्र दिसत आहे। मात्र या सर्व प्रक्रियेत एक महत्त्वाची अट समोर आली आहे। शासनाने स्पष्ट केले आहे की मूलभूत प्रक्रिया पूर्ण राहिल्यास लाभार्थी यादीत नाव असूनही निधी मंजूर होण्यास अडथळा येऊ शकतो। अनेक शेतकऱ्यांचे हप्ते याच कारणापूर्वी अडकले जाऊ शकते। विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड, बँक खात्यात केलेली लिंक आहे किंवा ज्यांची ई-केवायसी आणि पडताळणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांचे पैसे तात्पुरते थांबू शकतात।
त्यामुळे या दोन्ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी आवश्यक कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्या त्यांच्यासाठी मात्र आनंदाची बातमी आहे. अशा लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा करण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून मदतीची थेट रक्कम त्यांच्या खात्यात पोहोचण्यास सुरुवात झाली आहे. आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात एक उत्सुकता आहे, आधार लिंक आहे की नाही हे कसे तपासायचे, KYC पूर्ण झाली आहे का, बँक पडताळणीची स्थिती काय आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी यादीत आपले नाव आहे का, या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येक माहिती काळजीपूर्वक जाणून घेणे गरजेचे आहे, कारण पुढील काही क्षणामध्ये तुमचा लाभ मंजूर आहे की नाही, कोणत्या कारणामुळे थांबणार याचं स्पष्ट चित्र समोर येऊ शकते. निवडलेल्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू झाली असून या प्रवासातील आणि महत्त्वाची पायरी म्हणजे लाभार्थी यादीत नाव असणे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचा समावेश या यादीत आहे का हे तपासणे आवश्यक आहे. पीक विमा प्रक्रियेत यंदा महत्त्वाचे करण्यात आलेले आहे. नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पूर्वीचे निकष आधार घेतला जात आहे. आता मात्र पीक कापणी प्रयोगाच्या अहवालावर सर्वाधिक महत्त्व देण्यात आले आहे. कृषी विभागाने खरीप हंगामातील सर्वेक्षण पूर्ण करून त्यांचा अहवाल शासन विमा कंपन्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या दाव्या अधिकृत आधार प्राप्त झाले आहे. तरी अनेकांच्या मनात प्रश्न कायम होता, अहवाल तयार झाला, प्रक्रिया पूर्ण झाली, मग निधी का मिळाला नाही, याच प्रश्नाचं उत्तर शोधताना शासनाने निधी वितरित करण्याची पद्धत बदलण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या अवस्थेत समोर आलेल्या तांत्रिक अडचणीत विलंब आणि तक्रारी सुद्धा करण्यासाठी आता थेट खात्यात निधी जमा करण्याची प्रणाली अधिक प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. या प्रक्रियेला सर्वाधिक वेग मिळाल्यामुळे जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरचा समावेश अहिल्यानगर, अकोला, अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, धुळे आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये ही निधी वितरणाचा वेग वाढला आहे. पडताळणी प्रक्रिया केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ दिला जात असल्याने लाभार्थी यादीमध्ये बँक खात्यांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पुन्हा एकदा तपासून घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्याचा समावेश झाल्याची माहिती समोर आली आहे. भोकर नंतर मुखेड तालुक्यांचंही नाव चर्चेत आलं आहे. येथील लाभार्थी यादीत अंतिम करण्यात आले असून आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाला गती मिळाली आहे. गेल्या काही दिवसापासून या भागातील अनेक शेतकरी आपल्या बँक खात्यावर बारकाईने लक्ष ठेवून कारण निधी वितरित करण्यास सुरू झाले आहे. बँकेकडून मिळणारा एक संदेश मिळालेला आहे. अनेकांसाठी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. त्यामुळे मोबाईल क्रमांक, बँक खात्याची माहिती, आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवण्याचे महत्त्वाचे अधिक वाढले आहे. दरम्यान शासनाने लाभार्थी पडताळणीसाठी स्वतंत्र याद्याही प्रसिद्ध केल्या आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःचे नाव, गाव, तालुका आणि जिल्हा यांची माहिती तपासून घेणे आवश्यक आहे. कारण लाभार्थी यादीत नाव निश्चित झाल्यानंतर निधी वितरित करण्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र या संपूर्ण प्रक्रियेत एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला आहे. अनेक शेतकरी एकाच प्रश्नाचे उत्तर शोधत आहे, माझ्या खात्यात पैसे येणार, कधी येणार, माझे नाव आहे का नाही, या संपूर्ण बातमीची आढावा आपण घेतलेला आहे. म्हणूनच पुढील टप्प्यात सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आधार, बँक लिंकिंग, KYC पडताळणी. कारण अनेकदा पात्रता निश्चित झाल्यानंतरही याच तांत्रिक कारणामुळे निधी जमा होण्यास विलंब होतो. त्यामुळे पुढील काही प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत ठरणार आहे. माहितीनुसार राज्यातील तब्बल 91 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना ₹1 पीक विमा योजनेत सहभागी नोंदवला होता. आणि या नोंदवलेल्या सहभागापैकी यामध्ये तुम्ही जर बघितलं तर मदतीचा प्रवास अंतिम टप्प्यात पोहोचत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट केले आहे की 2 गोष्टी आवश्यक आहेत. त्यामध्ये KYC आणि अचूक फार्मर ID, बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक. वृष्टी, अवकाळी, बँक पाऊस, इतर नैसर्गिक संकटानुसार झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाने निधी मंजूर केला असला तरी तांत्रिक पडताळणी पूर्ण नसल्याशिवाय रक्कम थेट खात्यात पाठवणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रशासनाकडून वारंवार माहिती अद्ययावत ठेवण्याचा सल्ला दिला जात आहे. विशेषतः अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर झालेली मोठी निधी दिलासा देऊ शकते आणि त्याचा लाभ वेळेवर मिळण्यासाठी आधार लिंकिंग, फार्मर ID संबंधित सर्व माहिती अचूक असणे आवश्यक आहे. आता सर्व लक्ष उर्वरित जिल्हे, तालुक्यांनी पुढील टप्प्याची निधी वितरणाच्या हालचालीकडे लागले आहे. कारण प्रत्येक यादीसमोर हजारो शेतकऱ्यांच्या आशा जुळलेल्या आहे आणि प्रत्येक जमा झालेला हप्ता त्यांच्या कष्टांना मिळालेला दिलासा ठरत आहे. या प्रक्रियेतील पहिल्या टक्क्याचा महत्त्वाचा आधार म्हणजे फार्मर ID. आजही अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड तयार केलेले नाही किंवा त्यांची काही माहिती अद्ययावत केलेली नाही.
ज्यांची नोंदणी अद्याप बाकी आहे त्यांनी ती तातडीने पूर्ण करणे गरजेचे मानले जात आहे, कारण सक्रिय आणि वैध फार्मर आयडी कार्ड लाभार्थी पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान होते. दुसरी आणि तितकीच महत्त्वाची अट म्हणजे ई-केवायसी पूर्ण असणे. प्रशासनाने लाभार्थ्यांसाठी ही प्रक्रिया अनिवार्य केली असून अपूर्ण ई-केवायसी मुळे अनेक अर्ज प्रलंबित राहू शकतात. दरम्यान प्रशासनाच्या निर्देशासकोल आहे की अनेक लाभार्थींच्या पैशाचा प्रश्न याच टप्प्यावर अडकतो. निधी मंजूर होतो, लाभार्थी यादीत नावही येतं, पण आवश्यक माहिती अपूर्ण असल्यामुळे रक्कम खात्यात पोहोचत नाही. त्यामुळे प्रशासनाने सर्व लाभार्थ्यांनी काही मूलभूत बाबी तपासणे महत्त्वाचे ठरलेले आहे. लाभार्थी यादीमध्ये नाव, आधार लिंकिंग, फार्मर आयडी कार्ड, ई-केवायसी अचूक असल्याची खात्री करून घ्या, कारण अनेकदा लहानशी तांत्रिक त्रुटीही निधी मिळवण्यास विलंब करू शकते. आवश्यक आणि सर्व प्रक्रिया पूर्ण असल्यास मदतीची रक्कम थेट तुमच्या खात्यात जमा होण्याचा मार्ग अधिक सुलभ होतो. शेती आणि शेतकरी योजना, अनुदान, पीक विमा, नुकसान भरपाई आणि शासनाच्या महत्त्वाच्या निर्णयाशी संबंधित घडामोडी सतत बदलत असतात. त्यामुळे अचूक आणि अद्ययावत माहिती मिळवत राहणे तितकेच आवश्यक आहे. योग्य माहिती योग्य वेळेवर मिळाल्यास अनेक शंका दूर होतात आणि उपलब्ध योजनेचा लाभ घेणे अधिक सोपे होते. म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब मात्र नक्की करा. धन्यवाद.